और आज वन ऑफ द डायरेक्टर मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. यू हॅव अ गुड अॅक्युमेन इन अनालिसिस. तुमचं काय अनालिसिस आहे सीईटी बद्दल? किती डिफिकल्ट एक्झाम आहे, किती स्कोर केल्यावर किती पर्सेंटाईल येऊ शकतं? युअर टेक ऑन दिस. ऑनेस्टली स्पीकिंग फिजिक्स जेई लेवलचं खरं तर एवढं नाहीये. मॅथ्स जेवढं हाय जातं तेवढं फिजिक्स हाय जात नाही. 25 क्वेश्चन जे इझी आपण म्हणतोय ते जर सोडवू शकलात आणि 25 त्याचा स्कोर आला तर मला माझ्या अंदाजे 95 पर्सेंटाईल पर्यंत त्याचा पर्सेंटाईल जाऊ शकतो फिजिक्समध्ये. गाइड करने वाले हैं जिन्होंने खुद ने 196 स्कोर किया है अपने वक्त. कि मैथ्स होता है सर, केमिस्ट्री होता है सर, फिजिक्स होता है. डू यू थिंक ओनली 2 सब्जेक्ट्स कॅन सेव्ह देअर बोट? हा, तसं बघितलं जर तुम्ही तर सीईटी मध्ये मॅटर हे करते की आउट ऑफ 200 तुम्ही किती स्कोर करता. ज्यांना फिजिक्स हा विषयच आवडत नाहीये किंवा त्यांनी तेवढा अभ्यास केलेला नाही 2 वर्षांमध्ये, आता राहिलेत त्यांच्याकडे मला असं वाटतं की 50 डेज राहिले. सो हे 10 लेसन एकदम व्यवस्थित फोकस करायचं. मे बी काही मुलं ग्रास्पिंग चांगलं असेल, 1-1.5 महिन्यात एका महिन्यात समजा त्यांनी सगळं कव्हर केलं, देन दे कैन गो फॉर प्लान 2. तो बच्चों देखो, एक बहुत ही सिंपल स्ट्रैटेजी सर ने दी है और मुझे भी ये लग रहा है कि यार ऐसी स्ट्रैटेजी किसी ने नहीं बताई आज तक. कमी लेसन घेतोय आणि त्याच्यात फक्त PYQ मग खूप कमी होईल तो. पण फर्स्ट लेवलचे स्टुडंट होते त्यांना टाइम मॅनेजमेंटचा इश्यूज नाही, त्यांना 20 प्रश्न करायचे. जे सेकंड लेवल आहेत त्यांना पण एवढा इश्यू नाही, 7-8 प्रश्न त्यांना नाहीच करायचे. पण हे मुलांना 50-50 करायचे, ते पण ॲक्युरेटली करायचे. सो त्यांना टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आणि त्याच्यासाठी त्यांचं केमिस्ट्री स्ट्रॉंग पाहिजे. हाऊ मेनी टेस्ट अ स्टुडंट शुड गिव? फुल पोर्शन टेस्ट आय थिंक ॲटलीस्ट 15 to 20 ॲटलीस्ट. आणि म्हणजे टॉपिक वाइज टेस्ट द्यायलाच पाहिजे. एक चांगलाच रिजल्ट येणार है यावर्षी. फिंगर्स क्रॉस. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. बच्चों, आज का जो सेशन है वो बहुत स्पेशल है मेरे लिए भी और आपके लिए भी. आज आपको वो सर गाइड करने वाले हैं जिन्होंने खुद ने 196 स्कोर किया है अपने वक्त, COEP से पास आउट है, और आज वन ऑफ द डायरेक्टर ऑफ द बेस्ट इंस्टीट्यूट, यस बेस्ट कह सकता हूं मैं, PCMC में बहुत सबसे अच्छा इंस्टीट्यूट है जो CET के लिए प्रिपरेशन करवाता है, मैट्रिक्स साइंस एकेडमी, जो पुणे के, उन्होंने सुना भी होगा इसका नाम. बच्चा लोग उनके डायरेक्टर, और उसके अलावा वन ऑफ द पायनियर. मतलब जब हम कोविड के टाइम में कुछ टीचर्स को जानते थे और उनमें से एक थे निशांत पटवर्धन सर, इसी नाम से इनका यूट्यूब चैनल भी है. सो इनसे हम आज बात करेंगे फिजिक्स का डर कैसे निकलेगा. मुझे पता है बच्चे बहुत अलग अलग हैं. कुछ बच्चों को बहुत अच्छा लगता है, वो क्या करेंगे. कुछ बच्चों को अच्छा नहीं लगता है, वो कैसे टैकल कर सकते हैं फिजिक्स को. सारी बातें जानेंगे और बहुत सारी और भी बातें करेंगे. तो इस पूरे सेशन को ठीक से सुनना. 1.5 कर लो करना हो तो, बट सेशन से क्या मिला पक्के से कमेंट करना. अब मैं और निशांत सर दोनों जानना चाहेंगे कि इस सेशन से आपको फायदा हुआ और वो क्या है. ठीक है, तो ओवर टू निशांत सर. वेलकम सर. अँड थँक्यू सो मच अंकुश सर, मला इथे बोलवल्याबद्दल. आणि तुम्ही खूप चांगलं इंट्रोडक्शन केलं. पण तुम्ही 2 पॉईंट फक्त ऍड करेन याच्यामध्ये की मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी CET म्हणूनच खूप ओळखला जातो, पण आता रिसेंटली 2-3 वर्षांपासून आम्ही आता इव्हन जेई या डोमेनमध्ये पण खूप चांगले रिझल्ट डिलिव्हर करायला चालू केले. आणि फ्युचरमध्ये जेई मध्ये पण आम्ही खूप चांगले रिझल्ट आणू ह्याची आशा बाळगतो. ओके, बिकॉज मी पण PCMC मध्ये राहतो आणि कोणी मला विचारलं किंवा कोणाला मी विचारलं की CET साठी सांगा, तर मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी MSA. And I think there are a lot of branches over PCMC area. Total there are 8 branches. Right. So everywhere I can see आहे. रिसेंटली आम्ही कोल्हापूरलाही चालू केलेली आहे. प्रार्थना मॅम लीड करतात तिथे. अच्छा. खूप मुलं मलाही विचारतात की ऑफलाईन कोचिंग तुमची आहे का. तो मी आज उत्तर देतो की बाबा माझी तर नाही, पण तुम्ही पुण्याला येत असाल तर वी हॅव अ सोल्युशन हिअर. राईट. चला आता बोलूया. सर मला माहिती आहे तुम्ही अनालिसिस पण खूप छान करता. म्हणजे तुमचे मी अगोदरचे व्हिडिओ पण बघितले. यू हॅव अ गुड अॅक्युमेन इन अनालिसिस. तुमचं काय अनालिसिस आहे CET बद्दल? किती डिफिकल्ट एक्झाम आहे, किती स्कोर केल्यावर किती पर्सेंटाईल येऊ शकतं? युअर टेक ऑन दिस. CET ज्यावेळेस आता मी दिलेली 2010 मध्ये, त्यानंतर आता जसं जसं 2020 पर्यंत आपण पोहोचलोय, द लेवल ऑफ क्वेश्चन्स वाढत गेली आहे आणि हळूहळू ती लेवल वाढतच चालली आहे. म्हणजे जर तुम्ही 2020-2024 मध्ये कम्पॅरिझन कराल तर क्लिअरली दिसेल तुम्हाला की मॅथमॅटिक्स एस्पेशली खूप हाय लेवल जात आहे आणि हे वाढतच जाणार आहे हा ट्रेंड. आणि तो कुठेतरी जेईलाच अप्रोच करतो. करेक्ट. बट गिव्हन दॅट टाइम फ्रेम जो असतो आपल्याला 90 मिनिट्समध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे असतात पीसीचे, त्या टाइममुळे कुठेतरी ते त्या लेवलला नाही घेऊन जात. पण ऍज पर 2020 लेवल बरीच वाढली आणि तो इयर ऑन इयर वाढतच चालली आहे. ओके. सो पर्सेंटाईलचं जर तुम्ही म्हणाल तर मी म्हणेन की 140 प्लस हा सेफ राहील 99 पर्सेंटाईलसाठी क्रॉस करेल. आणि 99.9 पर्सेंटाईलसाठी 165 पर्यंत मला वाटतं इट विल बी सेफ स्कोर. अजून एक प्रश्न सर, किती मुलं होते 99 प्लस तुमचे मागच्या वर्षी? मागच्या वर्षी आमच्याकडे ऑलमोस्ट 59 स्टुडंट्स होते 99 पर्सेंटाईल ओव्हरऑल मध्ये. वाव. आणि यावर्षी आमचं टार्गेट आहे 100 स्टुडंट्स क्रॉस करतील.
बट लेट्स होप की एक्झाम डेला ते कसे परफॉर्म करतात, बट वी आर ट्राईंग आवर बेस्ट. व्हेरी नाईस सर, व्हेरी नाईस. Thank अगेन थँक्यू फॉर कमिंग अँड जॉईनिंग अस फॉर दिस. सर मला अजून एक विचारायचं आहे, फिजिक्समध्ये हाऊ मेनी क्वेश्चन्स डू यू सी फ्रॉम जेई लेवल? जेई लेवलचं किती येतो किंवा इझी प्रश्न किती येतात? व्हॉट इज द डिस्ट्रीब्युशन? ऑनेस्टली स्पीकिंग फिजिक्स जेई लेवलचं खरं तर एवढं नाही आहेत. मॅथ्स जेवढं हाय जातं तेवढं फिजिक्स हाय जात नाही. बट मी म्हणेन की जर तुम्ही 50 क्वेश्चन्स फिजिक्सचे जर अनालिसिस कराल त्याचं, तर 10 क्वेश्चन्स हे थोडेसे टफ लेवलचे असतात. ओके. 10 to 15 क्वेश्चन्स हे मॉडरेट लेवलचे असतात आणि 25 क्वेश्चन हे खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि इझी क्वेश्चन्स असतात. ओके. बट हे डिस्ट्रीब्युशन व्हेरी करू शकतं शिफ्ट टू शिफ्ट, बट Correct. ॲव्हरेज अनालिसिस असं आहे. आणि कोणी फक्त इझी फॉर्म्युला बेस्ड 25 क्वेश्चन्स केले तर व्हॉट कुड बी द पर्सेंटाईल? जर कोणी 25 क्वेश्चन जे इझी आपण म्हणतोय ते जर सोडवू शकलात आणि 25 त्याचा स्कोर आला, तर मला माझ्या अंदाजे 95% पर्यंत त्याचा पर्सेंटाईल जाऊ शकतो फिजिक्समध्ये. राईट. आणि 35 क्रॉस केलं तर 35 क्रॉस केलं 99 अप्रोच होऊ शकतो. म्हणजे आपण असं म्हणतो की 10 प्रश्न जे जेईचे आहे ते सोडून द्या तुम्ही, हां, देन ऑल्सो यू कॅन स्कोर 99. करेक्ट 100%. फिजिक्समध्ये तुम्ही सोडू शकतात ते अवघड प्रश्न. तरी फिजिक्सची इतकी भीती कशाला? म्हणजे तुम्ही पण ऐकलं असेल, बरोबर. स्टुडंट्स आर लाईक वी आर फिअर ऑफ फिजिक्स आहे. मॅथ्सचं पण नाही, मॅथ्स जेई लेवल गेलंय, फिजिक्सचं फिअर का बरं? हे तुम्ही 8, 9, 10 पासून त्याला ट्रेस करू शकता. 8वी 9वी 10वी मध्ये मुलांचा अप्रोच असा असतो की सायन्सचे धडे असतात जे पाठ करतात, बट न्यूमेरिकल ऑप्शनला सोडून देतो आपण. तिथून जे न्यूमेरिकल सोडण्याची सवय चालू झाली ती आता सध्या फिजिक्सचं डिस्ट्रीब्युशन बघाल तर 50 मधनं 40 न्यूमेरिकल्स आहेत, 10 थिअरी आहेत, ओके. 10 कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत. सो ते न्यूमेरिकलची भीती आधीपासून बसली आहे आणि ती आता कंटिन्यू झाली. 10वी पर्यंत अभ्यास करण्याची पद्धत काही मुलं 11वी 12वीला तीच लावतात, लर्न करणं, पाठ करणं, लेसनच्या लेसन पाठ करतात. बट जेव्हा न्यूमेरिकल समोर येतो, इथं कोणता फॉर्म्युला लागणार हेच त्यांना समजत नाही. सो याच्यामुळे नॉर्मली मॅक्सिमम स्टुडंट्समध्ये फिजिक्सची भीती आहे. बट त्याला टॅकल करण्याचे वेज आहेत, त्याच्यावरती आपण बोलूया. मग बोर्ड्समध्ये चांगले करतात मुलं बिकॉज थेअरी इज मॅक्झिमम देअर. पण इफ यू सी न्यूमरिकल जेव्हा येतं त्यांना कळतच नाही की फॉर्म्युला कोणता. इतकं अवघड असतं का? मला कधी कधी विचार येतो, अरे बाबा मला मुलं असेच म्हणतात की मॅथ्स होतंय सर, केमिस्ट्री होतंय सर, फिजिक्स होत नाही. डू यू थिंक ओनली 2 सब्जेक्ट्स कॅन सेव्ह देअर बोट? हा, तसं बघितलं जर तुम्ही तर सीईटी मध्ये मॅटर हे करते की आउट ऑफ 200 तुम्ही किती स्कोर करताय. सो हे इम्पॉर्टंट नाही की तुम्ही फिजिक्समध्ये किती स्कोर करताय का केमिस्ट्रीमध्ये इंडिव्हिज्युअली किती करताय. मॅटर हे करणार आहे की टोटल स्कोर काय येतो. करेक्ट. सो जर तुम्ही केमिस्ट्री आणि मॅथ्स खूप चांगलं केलं आणि जर केमिस्ट्रीमध्ये 45 मार्क्स आणले, मे बी मॅथ्समध्ये 75 आणले, तर तुम्ही ऑलरेडी 120 क्रॉस करताय. आणि मग फिजिक्समध्ये जो मिळणारे समजा बोनस पकडला तर यू कॅन गो क्लोज टू 98-99%. म्हणजे 2 सब्जेक्ट्स मिळून 98 क्रॉस होऊ शकतो. येस, रेकमेंड नाही करणार मी, बट दिस इज रियालिटी. ओके. नाही, आपण ते बोलूयाच. जसं आपण तुम्ही पण आता 13-14 इयर्स यू ऑलरेडी हॅव एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग. देर आर ऑलवेज 3 कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स. बरोबर. एक ज्यांना आपला सब्जेक्ट आवडत नाही, एक जे मधात असतात, दे थिंक की दे लाईक सम ऑफ द टॉपिक्स बट कॅनॉट सॉल्व्ह, आणि एक खूपच छान असतात. खूप चांगलं. तर आय वुड लाईक की आपण आजच्या सेशनमध्ये वी वुड लाईक टू कॅटर ऑल 3 कॅटेगरीज. म्हणजे ज्यांना बिलकुल आवडत नाही, ज्यांचं स्कोर होत नाहीये, त्यांनी काय करायला हवं? फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्यावर आपण बोलूया. ज्यांना फिजिक्स हा विषयच आवडत नाहीये किंवा त्यांनी तेवढा अभ्यास केलेला नाहीये 2 वर्षांमध्ये, आता राहिलेत त्यांच्याकडे मला असं वाटतं की 50 डेज राहिले. जर आपण 22nd मॅथ्स संपला आणि त्याच्यानंतर 22 एप्रिलला समजा त्यांचा पेपर आहे, तर 2 मंथ्स आहेत, 60 डेज अप्रॉक्सिमेटली आहे. तर या 60 डेजमध्ये त्यांनी खूप जास्त फिजिक्सच्या मागे न लागता फिजिक्सचे काही सिलेक्टिव्ह टॉपिक्स जे त्यांना सोपे वाटतात, जसे की मॅग्नेटिक मटेरियल्स आहे किंवा करंट इलेक्ट्रिसिटी आहे, किंवा काही जणांना कायनेटिक थिअरी इझी जात असेल, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, रेडिएशन, किंवा थर्मोडायनेमिक्स इज, कारण की 2दा शिकतो आपण थर्मोडायनेमिक्स, एकदा फिजिक्समध्ये एकदा केमिस्ट्रीमध्ये. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स केमिस्ट्रीमध्ये शिकतो, फिजिक्समध्ये शिकतो. असे काही रिपीटेड टॉपिक्स आहेत. असे 6-7 टॉपिक जर त्यांनी पक्के केले, मी तर म्हणेन की आता तुमच्याकडे 8 वीक आहेत, तर एका वीकमध्ये एक धडा एकदम डिटेलमध्ये जरी केला आपण, डेली 50 क्वेश्चन, तर 300 प्रश्न होतात. आणि डिटेलमध्ये जाणं गरजेचं एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर. मुलांची मिस्टेक काय होती की त्यांना असं वाटतं की फक्त लेक्चर बघूनच आपण अभ्यास करू शकतो. अभ्यास ऍक्च्युली त्यांना पेपर पेनवर करावा लागेल, त्यांना क्वेश्चन सोडवावे लागतील, जे की ऍक्च्युअल एक्झाममध्ये जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये अभ्यास करावा लागेल. करेक्ट. सो मला असं वाटतं की ज्यांचा अभ्यास नाही झालाय त्यांनी खूप फिजिक्स कव्हर करण्यामागे न लागता सिलेक्टिव्ह टॉपिकवर फोकस करा आणि जास्तीत जास्त टाइम त्यांनी केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून केमिस्ट्री आणि मॅथ्सचा स्कोर वाढेल आणि इफेक्टिव्हली टोटल स्कोर वाढेल त्यांचा. कारण की सीईटीला सब्जेक्ट वाईज असं काही क्रायटेरिया नाहीये की एवढे मिनिमम पडलेच पाहिजे. आणि मॅथ्समध्ये 2 मार्काचा एक प्रश्न आहे.
तो पण इम्पॉर्टंट तो आहे. इम्पॉर्टंट पॉईंट. तर सर एक वेळा अजून आपण म्हणजे इफ यू वॉन्ट टू सजेस्ट एनी 8 चॅप्टर्स, ओके, तुम्ही सांगितलं पण लेट अस अगेन डू दॅट. एकदा परत हा. सिक्वेन्स आपण पहिलं तर 12वीवरच ठेवूया, ओके त्यानंतर 11वीवर पण मी जाईन, कारण की 11वीचे काही नवीन लेसन ऍड केलेत त्यांनी यावर्षी आणि ते Super. खूप इझी आहेत. ओके तर 12वीचे पहिले सांगतो मी. तर 12वीचं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ओके. अँड थर्मोडायनॅमिक्स हे 2 लेसन्स इझी आहेत, त्याच्यावरती खूप अवघड प्रश्न नाही, वेटेज पण छान आहे मला वेटेज पण चांगले. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी एक इझी आहे. त्यानंतर ड्युएल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन, सेमी कंडक्टर्स, मॅग्नेटिक मटेरियल्स, हे 6 लेसन इझी आहेत. प्लस तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम्सचा जरी पार्ट केला केमिस्ट्रीमध्ये झाला असल्यामुळे तर ते 7 धडे होतात 12वीतले. आणि 11वी मधले 3 लेसन मी सजेस्ट करेन. एक तर सेमी कंडक्टर ऑफ 11th, कम्प्लिटली थिअरी, ओनली 1 फॉर्म्युला. देन वेक्टर्स जो यावर्षी इंट्रोड्यूस केलाय, मॅथमॅटिकल मेथड्स त्याला म्हणतो आपण, आणि एरर्स. सो हे 2 लेसन जे इंट्रोड्यूस केले ते ऍक्च्युली मुलांच्या फायद्याचेच आहेत, कारण की 10 धडे झालेत. आधी 8 होते 11वीचे, आता 10 झालेत. पर टॉपिक 1 क्वेश्चन येणार आहे. सो हे 3 लेसन इझी आहेत, हे 1-1, 2-2 दिवसात होऊन जातील असे टॉपिक. सो हे 10 लेसन एकदम व्यवस्थित फोकस करायचं. मे बी काही मुलं ग्रास्पिंग चांगलं असेल, 1-1.5 महिन्यात, एका महिन्यात समजा त्यांनी सगळं कव्हर केलं, देन दे कॅन गो फॉर प्लॅन 2, दॅट इज नेक्स्ट चॅप्टर. बट यू शुड फोकस ऑन दिस 10 फर्स्ट. इफ समवन फॉलो दिस आणि 10 चॅप्टर केले तर 25 त्यांना शॉर्ट जमतील. त्यांची अॅक्युरेसी आपण पकडू 80% आहे, तर 20 क्वेश्चन जमतील. राहिलेले 25 त्यांनी समजा सगळे एक ऑप्शन किंवा काहीही मारले तरी त्याच्यात प्रोबॅबिलिटी वाईज 6 किंवा 7 बरोबर आहे. सो त्यांचा स्कोर 20 इथे, आणखी मी रॉंग पण होतील असं पकडतो. 20 + 7 27, विच विल गो क्लोज टू 96. म्हणजे काहीच न येता आता 96 ते विल ऑलवेज टेक. मी बघितलंय, तुम्ही पण बघितलं, 99 वाले असतात ज्यांना फिजिक्स मध्ये 95 असतात. 95. ओके, व्हॉट शुड दे स्टडी? म्हणजे तुम्ही सांगितलं की 8-9 चॅप्टर घ्या, 300 प्रश्न करा. आपण अजून क्लॅरिटी देऊ त्यांना की त्यांनी काय करायचं, फक्त VYQs करायचे की अजून काही? मी म्हणेन एक कुठलं ते स्टँडर्ड रेफरन्स बुक घेऊ शकतात ते. 2-3 एक्झाम्पल देतो मी. एक टार्गेट पब्लिकेशन आहे, मार्वल पब्लिकेशन आहे, हे 2 किंवा अजून काही असतील मार्केटमध्ये अवेलेबल चांगले, किंवा त्यांच्या क्लासचे काही मॉड्यूल्स असतील तर ते करू शकतो. जेईचे नाही, सीईटीचे. आणि त्याच्याबरोबर PYQ कंपल्सरी. ओके, 2020 ते 2024. आणि फक्त PYQ केले तर? फक्त PYQ करणं मी रेकमेंड नाही करणार, कारण की ऑलरेडी आपण कमी लेसन घेतोय आणि त्याच्यात फक्त PYQ, मग खूप कमी होईल तो कंटेंट. तो बच्चों देखो, एक बहुत ही सिंपल स्ट्रैटेजी सर ने दी है और मुझे भी ये लग रहा है कि यार ऐसी स्ट्रैटेजी किसी ने नहीं बताई आज तक. ओनली फोकस ऑन 8 चॅप्टर्स आणि ते डीप मध्ये करा. राईट, तर एव्हरीथिंग यू शुड कव्हर. म्हणजे कोणताही प्रश्न याच्यातला आला की आपण वी शुड बी एबल टू सॉल्व. ठीक है, ओके. तो आई एम श्योर कि आपको समझ में आ गया. प्लीज बताना कमेंट करके. सो नाउ चला आपण नेक्स्ट लेवलवर जाऊ. असे लोक, असे विद्यार्थी जे 50-50 आहे, म्हणजे आवडतं, थोडंफार येतं आणि थोडंफार येत नाही, यांना काय रिकमेंड करू? म्हणजे ज्या मुलांनी अभ्यास थोडा केला पण आहे फिजिक्सचा, मे बी 50-60% त्यांचा पोर्शन झालाय, मे बी 11वीत कमी, 12वीत जास्त केलंय, बोर्ड चांगलं पण गेलंय, डिसेंट गेलंय, त्यांना मी रेकमेंड करेन की तुम्ही ह्यांनी जसे 8च केलेत तसे तुम्ही 8 नाही, तुम्ही पूर्ण 12वीचे 16 लेसन ट्राय करा. पूर्ण 16च्या 16. आणि 11वीचे जे 3 इझी होते ते 3 ऍड करू त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही किती मार्काचं सोडताय तर 7 मार्काचं सोडताय, कारण की 11वीचे 7 सोडतोय आपण, ते प्रत्येक एकच मार्कात आहे. सो आपण 43 मार्कचं प्रिपेअर करतो. 43 मार्कचं एकदम पक्क प्रिपेअर करायचे. तुम्हाला फक्त डबल रेट नाही करायचं, एका वीक मध्ये 2 धडे. ओके, असं केलं तर आपण तेवढे टॉपिक्स करू शकतो. नाईस. सो आपल्याला रेट वाढवावा लागेल आपल्या. आणि यांनी पण सेम स्ट्रॅटेजी, PYQs प्लस वन स्टँडर्ड बुक. स्टँडर्ड बुक नाही केली तर कसं टाइम नाही ना, बिकॉज ऑल 3 सब्जेक्ट्स दे हॅव टू मॅनेज. करेक्ट. पण काय प्रॉब्लेम आहे, स्टँडर्ड बुक मधले मी असं नाही म्हणणार की आता हे जे चांगले अभ्यास केलेले मुले त्यांनी आधी काही ना काही केले असतील क्वेश्चन. सो जेव्हा ते फर्स्ट गो मध्ये केले असतात त्यांनी मार्क करून ठेवले असतील समजा डिफिकल्ट क्वेश्चन्स, ते जरी गो थ्रू केले आणि त्याच्याबरोबर PYQs केले तरी सफिशियंट आहे. सो स्टँडर्ड बुक पूर्ण 300च्या 300 प्रश्न नसेल होत तर तुम्ही ऑड क्वेश्चन किंवा इव्हन क्वेश्चन करू शकतात. 1, 3, 5, 7, मग 150 प्रश्न तिथले आणि PYQचे 50-60 असतात. असे करून 200 प्रश्न एक टॉपिकचे करायला मला वाटते 4-5 तास लागतील आणि 3 दिवसात आपल्याला ब्रेक करायचं. सो पॉसिबल आहे, इट्स पॉसिबल. आणि हे सगळं गिव्हन दॅट स्टुडंट एका दिवसात 10 तास, 8 ते 10 तास अभ्यास करणारा असला पाहिजे. त्याच्यातलं फिजिक्समध्ये 3 इयर्स देणं एक्सपेक्ट. ओके, पण 3 इयर्स मध्ये तो लेक्चर पण बघतो किंवा लेक्चर पण अटेंड करतो फिजिकली किंवा ऑनलाईन, तर त्याच्यातच 2 तास जातात मुलांचे खूप वेळा. आता सध्या मी असं म्हणेन की खूप जास्त म्हणजे लेक्चर तेव्हा बघायची गरज पडेल जर त्याला तो लेसनच येत नाही, आणि ज्याला लेसनच येत नाही त्याला तर ते प्रिपेअर करावंच लागेल. त्याच्याबद्दल आपण बोललोय, ज्याला काही येत नाही जास्त
आता मुलांचं मीडियम रेंजला प्रिपरेशन, त्यांनी वन शॉट बघितलं आणि त्याचे लगेच क्वेश्चन सोडवायला घेतले, ते चालणार आहे. म्हणजे एक दिवस वन शॉट बघा आणि 2 दिवस प्रॅक्टिस करा. एक दिवस वन शॉट बघा, त्या दिवशी त्याची फॉर्म्युला शीट बनवा आणि उरलेले 2 दिवस सॉल्व्ह करा. 80-90 क्वेश्चन्स असे करून 200 प्रश्न झाले पाहिजे. तो बच्चा लोक है ना. मला खूप चांगली वाटली, म्हणजे आवडली तुमची स्ट्रॅटेजी की ओनली फोकस ऑन 12th, लेट्स बी क्लिअर, सॉल्व पीवायक्यूज 200 असेल तर खूप छान, अदरवाइज गिव्ह इट अ ट्राय टू सॅम्पल बुक, सेपरेट बुक. आता ते लोक ज्यांचं फिजिक्स खूप स्ट्रॉंग आहे अँड दे वॉन्ट टू अचीव्ह 99.9 किंवा 100%, ते तुमचे खूप विद्यार्थी असेल. 100 अजून ह्या मागच्या वर्षी होता ध्रुव शिंदे, पण तरी काही सिली मिस्टेक झाल्या. 99. त्याला 99.9च्या वरतीच आहे. ओके. पण लेट्स होप की यावर्षी कोणीतरी करेल. ते कसे करतात? आता ज्या मुलांचा अभ्यास खूप चांगला आहे, फिजिक्स, सगळ्यात पहिले हे सगळं करण्यासाठी फिजिक्स हा त्यांचा फेवरेट सब्जेक्ट किंवा आवडणारा सब्जेक्ट असतो. करेक्ट. तर त्यामुळे ते अभ्यास तेवढ्या इंटरेस्टनी पण करतात. तर त्यांचं बेसिकली बोर्डचं सगळं प्रिपरेशन झालेलं असतं. तुम्ही त्यांना विचाराल की आता बोर्डचा पेपर कसा गेला, तर ते इझिली 60+ आहेत आउट ऑफ 70. सो त्यांना तो प्रॉब्लेमच नाही. त्या मुलांनी कुठेतरी 11वी करून त्यांना वर्ष झाले, सो त्यांनी थोडं 11वीवर फोकस करण्याची गरज आहे. आणि 12वीचं रिव्हिजन, हे रिव्हिजन करून त्यांनी थोडंसं मॉक टेस्टवर भर दिला पाहिजे. 50 क्वेश्चनच्या ज्या टेस्ट येतात त्या सॉल्व्ह करून त्यांना कुठे प्रॉब्लेम येणार आहे की त्यांना टाइम मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम येणार. जे फर्स्ट लेवलचे स्टुडंट होते त्यांना टाइम मॅनेजमेंटचा इश्यूच नाही, त्यांना 20च प्रश्न करायचे. जे सेकंड लेवल आहेत त्यांना पण एवढा इश्यू नाही, 7-8 प्रश्न त्यांना नाहीच करायचे. पण हे मुलांना 50-50 करायचे, ते पण अॅक्युरेटली करायचे. सो ह्यांना टाइम मॅनेजमेंटचा इश्यू, आणि त्याच्यासाठी त्यांचं केमिस्ट्री स्ट्रॉंग पाहिजे. बिकॉज इफ दे कॅन कम्प्लीट केमिस्ट्री पेपर इन 30 मिनिट्स, से 25 मिनिट्स, मी तर म्हणेन ट्राय फॉर 25, 30 मिनिट्स मध्ये कम्प्लीट कराल, यू विल गेट 1 hour फॉर फिजिक्स. सो केमिस्ट्री जेवढं स्ट्रॉंग होईल दॅट विल हेल्प यू इन फिजिक्स. सो केमिस्ट्री स्ट्रॉंग करा. केमिस्ट्री स्ट्रॉंग करत असताना फिजिक्सचं प्रिपरेशन टेस्ट देऊन करा, सारखे मॉक टेस्ट द्या, अनालिसिस, मॉक टेस्ट, अनालिसिस, ह्याच्यावर भर दिला पाहिजे. मे बी खूपच चांगला स्टुडंट असेल तर थोडेफार जेई रिलेटेड क्वेश्चन्स पण सोडवू शकतो, कारण की थोडेफार प्रश्न असतात, 3-4 प्रश्न अवघड असतात. म्हणजे तुम्हाला पण असं वाटतं का की रिव्हिजन हा जो टॉप पार्ट असतो, म्हणजे खूप मुलं सांगतात की रिव्हिजन होत नाहीये, टाइम मिळत नाहीये, जो एखादा चॅप्टर खूप अगोदर केला तो विसरतोय मी, तर टेस्ट इज अ गुड वे ऑफ रिवायझिंग थिंग्स. येस, यू हॅव टू गिव्ह टेस्ट, रिपीटेडली टेस्ट झाल्या पाहिजे, आणि टेस्ट दिल्यानेच रिव्हिजन होतं. आणि मुलं स्वतःहून रिवाइज कधीच नाही करत, त्यांना एक प्लॅन द्यावा लागेल की ह्या 4 दिवसांनी ह्या टॉपिकवर परत एक टेस्ट आहे, मग ते त्याप्रमाणे रिवाइज करतात. सो टेस्ट सिरीज जर काही असेल आपली, तर ती तुम्ही प्लॅन दिला तर मुलं त्या हिशोबाने प्रिपेअर पण करू शकतात. हाऊ मेनी टेस्ट अ स्टुडंट शुड गिव्ह तुमच्या? फुल पोर्शन टेस्ट आय थिंक ॲटलिस्ट 15 to 20 ॲटलिस्ट. ओके. आणि टॉपिक वाईज टेस्ट द्यायलाच पाहिजे. 45 days आहे, यू आर सेइंग एव्हरी 3 days मे बी, किंवा मी म्हणेन की पहिलेच कमी, कारण की पहिलं कंटेंट प्रिपरेशनवर आपण भर देऊ, आणि लास्ट 1 month मध्ये रिपिटेटिव्ह टेस्ट झाले पाहिजे. आता आमच्या क्लासचं टाइम टेबल सांगतो मी तुम्हाला. फर्स्ट से पकडा 1 month आम्ही फुल पोर्शन टेस्ट खूप नाही घेणार आहे, पण नंतर शेवटच्या 1 month मध्ये ऑलमोस्ट डेली फुल पोर्शन टेस्ट, ऑलमोस्ट डेली फुल पोर्शन. आणि त्यांच्या ऑलरेडी आम्ही 10 फुल पोर्शन टेस्ट बिफोर बोर्ड्स पण घेतले आहेत. सो बरीच मुलं त्याची प्रिपेअर्ड आहेत. मस्त आहे, व्हेरी नाईस सर. एक चांगलाच रिझल्ट येणार आहे यावर्षी, फिंगर्स क्रॉस्ड. ओके. हाऊ अ स्टुडंट कॅन मॅनेज टाइम इन टेस्ट? जसं तुम्ही सांगितलं ऑलरेडी की फिजिक्स ला इम्पॉर्टन्स द्यायला, म्हणजे यू शुड हॅव केमिस्ट्री स्ट्रॉंग, तिथे टाइम वाचला पाहिजे. पण एखादा विद्यार्थी असेल जो 45 मिनिट्स घेतो, तो कॅन ही कम्प्लीट फिजिक्स पेपर इन 45 अकॉर्डिंग टू यू? ओके. सो इक्वल टाइम तर पहिलं तर नाही द्यायचं. मी तुम्हाला हेच सांगतो की टाइम कसं मॅनेज करायला पाहिजे. आपल्याला सवय असते की बोर्डचा पेपर आपण सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी सिक्वेन्सनी सॉल्व्ह करतो. आपण त्याच्यात काही खूप डोकं नाही वापरत, कारण की ऑलमोस्ट सगळे प्रश्न जमत पण असतात. बट ती स्ट्रॅटेजी सीईटीला वर्क नाही करत, आणि केली पण नाही पाहिजे की मी ज्या सिक्वेन्समध्ये येतोय त्याच सिक्वेन्समध्ये सोडवणार. ही स्ट्रॅटेजी चुकीची. जेव्हा तुमच्यासमोर पीसी सेक्शन ओपन होईल, यू शुड क्लिक ऑन क्वेश्चन नंबर 51. केमिस्ट्रीचा पहिला प्रश्नावर क्लिक करायचं आणि तिथून सुरुवात करायची. तिथून पण सुरुवात करताना तुम्ही एकदम रेडी असलं पाहिजे की अवघड प्रश्न दिसला की मी स्किप करणार. सो जम्प करत करत जायचंय. काही जणांना जास्त जम्प करावं लागतं, ज्यांचा अभ्यास कमी असतो. काहींचा अभ्यास चांगला असतो, त्यांना मे बी एव्हरी 5th क्वेश्चन जम्प करावा लागतो. असं करत करत पुढे जायचंय. सो जम्प केल्याने काय होतंय की इझी क्वेश्चन पहिले संपून जातात, आणि पहिल्या हाफ टाइम मध्ये आपले मॅक्सिमम क्वेश्चन झालेले असतात, जे सोपे असतात. जर आपण सिक्वेन्सनी गेलो आणि नेमका मला 3राच प्रश्न अवघड लागला आणि मी त्याच्यावरती 15 मिनिटं घालवली, तर इगोवर घेऊन टाकले मी की मला तो सोडवायचाच आहे, मी एवढा अभ्यास केला ईएमआयचा, आणि तो ईएमआयचा क्वेश्चन अवघड आला, तर काय होऊन जाईल, पुढचा पूर्ण पेपर इझी असूनही आपण अटेम्प्ट नाही करू शकत. आणि हे बऱ्याच मुलांबरोबर होतं.
सो टेस्ट देताना या खूप इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजीज आहेत की तुम्हाला क्वेश्चन स्किप करता आलं पाहिजे. स्किप कधी करायचंय, बरीच मुलं 3 मिनिटं घालवल्यानंतर स्किप करतात. सो स्किप करायचं का नाही हे डिसिजन घेता आलं पाहिजे फर्स्ट 30 सेकंड. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना टाइम आणि टेस्ट त्यासाठीच द्यायच्या. सारख्या टेस्ट दिल्याने मुलांना हे जे एक्झिक्युशन मध्ये एरर्स होत आहेत, टेस्ट आपल्याला नॉलेज आहे, टेस्ट देताना मी ज्या मिस्टेक्स करतोय त्या मिस्टेक्स हळूहळू विथ टाइम कमी होतात. सिली मिस्टेक्स होणं, टाइम न पूर्ण. आता तर ठीक आहे आम्ही OMR वर घेतो जेव्हा ते वरचा क्वेश्चन खाली गोल करणं, ऑनलाईनला तो प्रॉब्लेम नाहीये. पण ह्या सगळ्या मिस्टेक्स हळूहळू टाइम बरोबर कमी होतात. कुणाचं फिजिक्स फेवरेट असेल तरी त्याने केमिस्ट्री चालू करायचं, तुमचं सजेशन? येस, म्हणजे माझं सजेशन असंच राहील की केमिस्ट्री चालू करायला पाहिजे. पण मी अशी पण मुलं बघितली की जे फिजिक्स चालू करतात आणि चांगला स्कोर आणतात शेवटी. सो ते ऍक्च्युली स्टुडंट टू स्टुडंट डिफर करेल. माझं ओपिनियन किंवा माझं पर्सनली मी तरी केमिस्ट्री पासून सुरू केलेलं आणि मी केमिस्ट्री पासून 100 पासून सुरू करायचो, 100 पासून मागे यायचो 1 पर्यंत. सो तो अप्रोच घ्यायचो. आणखी माझं असं ऑब्झर्वेशन होतं आमच्या वेळेस किंवा आपल्या वेळेस ऑफलाईन टेस्ट असायची, त्यामुळे पेपरचे सेट जरी असतील तरी नॉर्मली असं व्हायचं की मागून चालू केल्यावरती मला जास्ती करून इनऑर्गॅनिक किंवा ऑर्गॅनिक किंवा ते बायोमॉलिक्युल वगैरे टॉपिक सापडायचे आणि ते तिथून चालू केल्याने पुढे मग फिजिकल यायचे आणि मग फिजिकल न्यूमेरिकल असेल. सो कॉन्फिडन्स वाढेल. म्हणजे आता किती वर्ष झाले ना आपण 196 बघितलीच नाही. म्हणजे आपल्या वेळेला 200 वॉज ऑल्सो पॉसिबल. येस, पण आता तर 165 ओव्हर 170 इज हायेस्ट. आता सध्या कॉम्पिटिशन वाढली पण जेईची मुलं पण सीटी देतात. आणि तुम्ही जर ऑब्झर्व्ह कराल ते 99% किंवा 99.9% वरती जेईची मुलं पण खूप आणतात. त्यांना काय फरक पडतो, त्यांना फक्त प्रिपरेशन कुठे करावं लागतं की त्यांना टेस्ट द्यावे लागतात, प्रॅक्टिस टेस्ट. MSc इज टाइम गेम बरोबर, विज विथ जेई. करेक्ट. तुम्ही कशी केली होती 196 साठी, म्हणजे व्हॉट वॉज युअर माइंडसेट? मी तर ऍक्च्युली 200 साठीच केलेला एम आणि सगळेच बरोबर यायलाच पाहिजे ह्या हिशोबानेच बसलेलो. अभ्यास खूप केलेला, म्हणजे त्यात काही लिमिटच नव्हती. म्हणजे अभ्यास एक अभ्यासच. म्हणजे डू यू सी एनीवन लाईक यू वाईल टीचिंग? म्हणजे एखादा विद्यार्थी हा असाच आहे माझ्यासारखा? येस, एव्हरी इयर असतात खूप सारी मुलं असतात की जे खूप डेडिकेटेडली अभ्यास करतात आणि असतात तसे. पण हा गेम फक्त अभ्यासाचा नाहीये, तुमचा टेम्परामेंट कसा, एक्झाम डेला तुम्ही कसं परफॉर्म करता. मी तुम्हाला ध्रुवचं एक्झाम्पल सांगतो. ध्रुव जो लास्ट इयरचा आपल्या क्लासचा टॉपर मॅट्रिक्स 99.98% आले त्याला. त्यांनी एक्झाम टाइमला त्याचा 3 वेळेस पीसी बंद पडला. अरे बापरे. आता पीसी बंद पडलं तर एखादा मुलगा पॅनिक होऊन जाईल. एक्झॅक्टली. आता काय झालं, आता माझं पूर्ण गेलं. परत चालू झाला तो, पण जेव्हा चालू झालं तेव्हा समजा तो क्वेश्चन सोडवतो आणि मध्ये अडकलाय, अर्ध झालं आणि तेव्हा एकदम स्क्रीन बंद झाली, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होणार आहे. 3दा झालं त्याच्यावर, फिजिक्स, केमिस्ट्री. मग नंतर त्याला पीसी चेंज करून दिला शेवटी. पण त्यांनी एवढ्या टेस्ट दिलेल्या आणि तो एवढा त्याच्यामध्ये त्याचा, म्हणजे त्यांनी सगळ्या एक्झाम दिले. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी एनडीए दिली, एनडीए क्रॅक केली. त्यांनी नीट दिली, नीटमध्ये फिजिक्समध्ये 180 आणि 180 आणले. त्यांनी सीईटीच्या बॅचमध्ये त्यांनी 2 वर्ष अभ्यास केला. त्यांनी IIT पण क्रॅक केली, ऍडव्हान्स मधून IIT मंडी मिळालं त्याला फिजिक्ससाठी. पण शेवटी त्यांनी COEP CSच घेतलं. त्यांनी सगळ्या एक्झाम क्रॅक केल्या, त्यांनी सगळ्या एक्झाम दिल्या पण. त्यामुळे त्याला बऱ्याच कॉन्फिडन्स आलेला आणि तो त्याला हेल्प केला एक्झाम मध्ये. सर, अजून एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ज्यांचं जेही चांगलं गेलेलं नाहीये, ज्यांना फर्स्ट फेज मध्ये काहीच चांगलं मिळालं नाहीये, तर त्यांनी आता सीईटीला बघावं, पण त्यांनी कसं अप्रोच करायचं? ओके. आता ह्याच्यामध्ये जे मुलं आहेत की ज्यांनी अभ्यास खूप चांगला केलाय जेईचा, बट काही रिझन्समुळे त्यांचा पेपर खराब गेला असेल, तर मी तर त्यांना म्हणेन की यू शुड फोकस ऑन जेई. कारण की तुमचा सेकंड अटेम्प्टमध्ये तुमचा चांगला स्कोर येऊ शकतो, कारण की तुमचा अभ्यासही चांगला आहे. मे बी तुम्हाला मॉक्समध्ये चांगले मिळत होते, बट फायनल एक्झामला कमी मिळाले. बट ज्यांचा अभ्यासच कमी झालाय, त्यांनी 2 वर्ष तेवढा जेईचा म्हणावा तितका अभ्यास केला नाहीये किंवा त्यांना गोष्टी समजल्या नाहीयेत, त्यांनी सीटला आता शिफ्ट होणार असतील तर त्यांनी सगळ्यात पहिलं काय करायचंय की जसं त्यांचं बोर्ड एक्झाम होईल त्याच्यानंतर त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्याचे त्यांनी PYQ सोडवणं चालू करावं लागेल. कारण की त्यांनी सीईटीचे, आणि त्याच्याबरोबर मॉक टेस्ट देणं चालू करावं लागेल. कारण की जेई मध्ये आणि सीईटी मध्ये डिफरन्स असा की जेई मध्ये यू हॅव टू सॉल्व्ह 75 क्वेश्चन्स, यू हॅव 180 मिनिट्स. बरं, 75 कोणी सोडवत पण नाही. टॉपरचा एकदम चांगला मुलगा 50 सोडवेल तरी खूप चांगला स्कोर. सो यू गेट एव्हरी क्वेश्चन यू गेट 3.5 मिनिट. बट सीईटी मध्ये यू गेट ओनली 54 सेकंड्स. सो 3-3.5 मिनिटापासून 54 सेकंड मध्ये जेईच्या मुलांना ती सवय नाही. जेईच्या मुलांचा अप्रोच असा असतो की क्वेश्चन अवघड आला तर मी फॉर्म्युला ऑन द स्पॉट बनवीन, तिथे डिराईव्ह करेन. इथे तसं नाही, यू नीड टू लर्न द फॉर्म्युला. सो तुम्हाला फॉर्म्युले बाय हार्ट करावं लागतील, तुम्हाला केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक रीड करावं लागेल, लर्न करावं लागेल, मी तर म्हणेन काही गोष्टी. सो थोडासा अप्रोच चेंज करावा लागेल. यू हॅव टू सॉल्व्ह मॅक्सिमम नंबर ऑफ PYQs आणि त्याच्याबरोबर खूप साऱ्या मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. करेक्ट. सो दॅट त्यांचा तो टाइम मॅनेजमेंटचा इश्यू सॉल्व्ह. करेक्ट, एकदम बरोबर. आणि ते म्हणजे असं आहे एक नोशन
की जेईचे मुलं जे आहेत तेच 99 क्रॉस करतात, असं पण नाही असं नाही. आमच्या क्लासमध्ये जेईचे मुलं जे चांगलं करतात जेई मध्ये ते तर करतातच 99 क्रॉस, पण सीईटी मध्ये खूप सारे मुलं 99 क्रॉस करतात. सो इफेक्टिव्हली असं म्हणता येईल की दोन्ही बॅच मध्ये जे चांगलं करतात ते चांगलं करतात. तर मुलांनो, फोकस राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहात, म्हणजे ज्यांना आवडतं नाही आवडत, आम्ही तिन्ही कॅटेगरीबद्दल बोललो, तर तशी तुम्ही टेक्निक वापरा जे सरांनी सांगितली. आणि आय एम व्हेरी शुअर की 45 डेज मध्ये सर खूप चांगले क्लिप येऊ येस शकतो. येस म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना की कोणता विद्यार्थी 10-15 पासून 30-35 पण जाऊ शकतो. जाऊ शकतो. म्हणजे मी असं म्हणेन की जे काही ते प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. प्रत्येक मुलाला माहिती आहे त्याची लेवल काय आहे. हम्म. असं उगाच आपण पण हे नाही करत आहे की नाही तुम्हाला 40-45 मिळणार आहेत. ज्यांची लेवल आता 10 मार्क 15 मार्क मिळत आहेत त्यांनी सिलेक्टेड टॉपिक आपण जसं डिस्कस केलं त्याच्यावर जर फोकस केलं तर ते आता 10 वरती तर ते 25 पर्यंत जाऊ शकतात, 30 पर्यंत जाऊ शकतात. जे आता 25 वरती ते 35-40 पर्यंत जाऊ शकतात. सो ज्या मुलाची कॅटेगरी किंवा लेवल ऑफ प्रिपरेशन आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना जर समजलं असेल तर त्यांना ते प्रॉपरली ते लोक वापरू जम्प करू शकतात. शकतो. ओके, नाव वी आर कमिंग टू द एंड ऑफ द सेशन. 2026 चे काही मुलं असतील जे हा सेशन जो सेशन बघतायत, व्हॉट शुड बी देअर अप्रोच? त्यांनाही फिजिक्स अवघड वाटलं, 11वीला त्यांनी जास्त केलेलं नाही, किंवा जेही करत होते आता शिफ्ट झाले सीईटीला, तर हाऊ कॅन दे लव्ह फिजिक्स ऑर रिमूव्ह देअर फिअर ऑफ फिजिक्स? आता ह्यांच्याकडे खूप टाइम आहे खरं तर. दे हॅव ऑलमोस्ट 1.5 इयर. सो जर तुम्ही फिजिक्सचा अभ्यास आतापासून कसा करायला पाहिजे तर मी असं म्हणेन की तुम्ही फिजिक्स लर्निंग कमी आणि अंडरस्टँडिंग जास्त ह्याच्यावर भर दिला पाहिजे. तुम्ही टेक्स्टबुक रीड केले पाहिजे. टेक्स्टबुक रीड करून क्वेश्चन्स विचारले पाहिजे की ह्या गोष्टी का आहेत, हे कशामुळे होत आहे, सारखं क्वेश्चन विचारले पाहिजे. मे बी फ्रेंड्समध्ये विचारू शकतात, टीचरला विचारू शकतात, टीचरला अप्रोच करून डाऊट्स क्लिअर केले पाहिजे. फिजिक्स हा सब्जेक्ट थिंकिंग रिक्वायर्ड असते या सब्जेक्टला, आणि थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला थिंक करावं लागेल. आपल्याला नुसतं नॉलेज घेऊन, नॉलेज असल्याने काय होणार नाहीये, त्याचा यूज करता आला पाहिजे, ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. त्यामुळे मी म्हणेन जे आता जस्ट 12वीत एंटर केले आहेत त्यांनी डिटेलमध्ये अभ्यास करा. एक लेसन घ्या, डिटेलमध्ये तो लेसन वाचा. एकही लाईन नाही कळाली पुढे नका जाऊ. त्याच्याबद्दल जोपर्यंत तो डाऊट क्लिअर होत नाही तो पुढे जायचं नाही. पूर्ण डाऊट क्लिअर करूनच पुढे जायचंय. आणि मग नंतर अशी वेळ नाही आली पाहिजे की एकदम शेवटी आपण एमसीक्यू सोडवतोय. सो मी म्हणेन जसं लेसन संपेल चांगल्या स्टँडर्ड बुकचे 200-300 प्रश्न मस्त सोडवा, तेव्हा तिथेच करा. राईट. खूप आणि असं कराल तर आय एम शुअर नेक्स्ट इयर यू विल बी इन कॅटेगरी 3, ज्यांचं खूप चांगलं झालेलं आहे. चला, तर खूप छान सर, थँक्यू फॉर गायडिंग द स्टुडंट्स. आय एम व्हेरी शुअर की मुलांना खूप काही मिळालं याच्यातलं, आणि मुलं सांगणारच आपल्याला कमेंटमध्ये की व्हॉट आर द की टेकअवेज दॅट दे हॅव टेकन. थँक्यू सो मच सर फॉर इन्व्हायटिंग मी वन्स अगेन. इट वॉज ग्रेट. खूप दिवसांनी, मला वाटतं वर्षांनंतर मी काहीतरी ऑनलाईन वरती परत एकदा करतोय. आणि इव्हन स्टुडंट वॉन्ट अ टीचर लाईक यू टू बी बॅक ऑनलाईन. खूप लोक म्हणतात की ऑनलाईन मध्ये कोणी फिजिक्स मध्ये नाहीये. प्रयत्न करा एखाद्या वेळेस आले तर. सध्या ऑफलाईनचे कमिटमेंट खूप आहेत. मे बी नियर फ्युचर मध्ये काही प्लॅन केलं तर नक्कीच आम्ही येऊ. पण तुमचे ते व्हिडिओ पण आता पण फायदेशीर आहे. आय थिंक देर आर लॉट ऑफ व्हिडिओज. व्ह्यूज येतात अजून त्याच्यावरती, बघतात मुलं, कमेंट्स पण येतात. सो फक्त मी टाकत नाही व्हिडिओ. आता निशांत पटवर्धन नाम से यूट्यूब चैनल है, आप देख लेना. एंड बच्चों, ऑल द बेस्ट, अच्छे से करना. आई एम वेरी श्योर आप मचाओगे, 99 क्रॉस करके लाओगे. ऑल द बेस्ट.